तर इथं माझ्या मम्मीची देवपूजा पण झाली, पाहू शकता. सकाळचे वाजले आहे 8 आणि माझी आता अंघोळ झाली. मग देवाच्या पाया पडल्या मी. हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली लाईफस्टाईलमध्ये सर्वांचं अधिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर जस्ट मी माझी आंघोळ वगैरे झाली. आता मस्त चहा वगैरे ठेवला. देवपूजा मम्मीची झाली आहे आणि आता मी चहा वगैरे ठेवला आहे. चहा घेते आणि आजचं दिवसभराचं रुटीन माझ्या माहेरी कसं निवांत घालवते मस्त मम्मी पप्पांसोबत. ते छान तुमच्यासोबत शेअर करेल. चला मी आता पटकन चहा ठेवते. तर इथं माझी आंघोळ वगैरे झाली छान मस्त. आता मी मस्त गरमागरम चहा ठेवणार आहे सर्वांसाठी. मम्मी पप्पांनी त्यांनी काही ठेवला नव्हता म्हणून मग मी आता ठेवून घेते चहा. तर इथं छान गरमागरम चहा आणि इथं गवती चहा टाकून चहा प्यायला खूप भारी वाटते. आणि आपल्या गार्डनमधलं फ्रेश गवती चहा. तर मी सर्वांना चहा देते. तर आज आम्ही काय केलं, दुपारी ना सर्व डबे घासून काढले आणि मस्त छान आवरून पण झाले आमचं. तर मी तुम्हाला माझ्या मम्मीच्या किचन टूर करणार आहे. तर किचन कसं आहे ते खूप म्हणजे मी जेव्हा 5वी 6वीत होती ना तेव्हाचंही आमचं घर आहे, खूप जुनं आहे. तर चला मी याची किचन टूर करते तुम्हाला. तर इकडून आपण येतो ना असं, तर इथेच साईडला देवघर आहे, सप्तशृंगी देवी. तर हे आपलं देवघर. नंतर नॉन मॉड्युलर किचन आहे. तर इथे माठ ठेवलेला आहे. त्याच्यानंतर इथं फिल्टर हे आहे, किचन ओटा. त्याच्यानंतर इथं बघा हे छोटंसं असं बर्नर ठेवायला करून घेतलं होतं हे. त्याच्यानंतर आज हे इथे भांडे आम्ही घासून काढले मस्त छान, डब्बे. असं हे किचन ओटा दिसतो इथून. आणि मस्त असे डबे घासून काढल्यानंतर खूप छान दिसू राहिले. बाकीचं काही शूट केलं नव्हतं कारण की आज आम्ही डबे वगैरे हे ते मानेचे छोटे भांडे ना ते घासून काढले. म्हटलं चला मम्मीला पण हेल्प, कारण की मम्मी पप्पा असतात तर एवढं म्हटलं एकत्र. तर आज मस्त ते पण घासून काढले. छान वाटते आता घासून काढल्यानंतर. एकदम क्लीन डबे झाले आहे. तर चला पुढचं दाखवते तुम्हाला. तर इथे ना आपलं बाथरूम आहे ह्या साईडला आणि ते जागा आहे म्हणून मग इथे सुपडं वगैरे साठकून दिलं आहे. इथं सिलेंडर ठेवलेला आहे. इथं आहे फ्रीज, असा फ्रीज ठेवलेला आहे. त्याच्यानंतर इथं वॉशिंग मशीन आहे. असं इथे वॉशिंग मशीन ठेवलेलं आहे, फ्रीज आणि हे. आणि त्याच्यावरतीच मग ही मांडणी तर छोटीशी अशी ठेवलेली आहे. त्याच्यानंतर मग हा आपल्याला हँड वॉश करण्यासाठी बेसिंग आहे इथे. आणि इथून हे मागचं दार आहे. मागे जे आहे ना सर्व प्लांट्स लावलेले ते मागचं दारी. आणि ते छानसं बेसिंग आहे मस्त हँड वॉश करण्यासाठी जेवण झाल्यानंतर. इथे एक प्लांट पण लावलेलं आहे. आणि असं इथे छान मस्त करून घेतलं स्टाईलचं. खूप जुनं घर होतं हे. त्याच्यानंतर इथं हा दरवाजा, इथे हे घड्याळ, असं वरती थोडंफार साहित्य ठेवलेलं आहे. तर इथे असं खाली बाकीचे साहित्य ठेवलेलं आहे. इथं भांड्यांची पाटी वगैरे, इथे थोडं साहित्य, इथे असे हे सर्व किचन आहे मम्मीचं.
असं छान किचन आहे, जुनं आहे खूप. म्हणजे आम्ही खूप छोटं होतो तेव्हा हे घर बांधायला सुरुवात केली, जेव्हा मी पाचवीत होते तेव्हा. तर तेव्हाचं हे घर आहे आणि खूप जुनं आहे. तरी मग बरेचसे चेंजेस केले घरामध्ये. हॉलची लादी वगैरे चेंज करून टाकली, फक्त बेडरूम आणि किचनची राहू दिली मम्मीने, नंतर म्हणे करणार. तर किचनसुद्धा हे चेंज केलं. इथलं हे पण इथं बसून घेतलं, हे पण मांडणी करून घेतली सर्व. म्हणजे आधी लाकडाचा किचन होता, तर आता बरेचसं बदल करून घेतलेला आहे आणि छान ऑर्गनाईज केलेलं आहे मम्मीचं किचन. आणि आज आम्ही किचनसुद्धा सर्व आवरून पण काढलेलं आहे मस्त व्यवस्थित. आणि तुम्हाला माझ्या मम्मीचं किचन कसं वाटलं हे मला नक्की कमेंट करून सांगा. आणि हे नॉन मॉडेल किचन कसं वाटलं, इंडियन आपलं आणि गावाकडच्या पद्धतीने सर्व ऑर्गनाईज केलेलं आहे. या वस्तू छान मस्त ठेवलेलं आहे. आणि माझ्या मम्मीचं हे माझं किचन आवडलं असेल तर आमच्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.